गरुड पुराण. पैसा हातात राहत नसेल तर हे उपाय करून बघा, तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. जर कोणाला गरुड पुराण वाचायचे असेल किंवा त्याचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर तो शुद्ध मनाने गरुड पुराणाचा पाठ करू शकतो. गरुड पुराणात जीवनाशी निगडीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे मनुष्य आनंदी जीवन जगू शकतो. जर तुम्ही भरपूर पैसे कमावले तरीही तुमच्या हातात पैसा कधीच थांबत नसेल तर या उपायाने तुम्ही तुमच्या समस्या सोडवू शकता. ते उपाय काय आहेत ते जाणून घेऊया. रामायण, महाभारत, गरुड पुराणाचा नियमित पाठ घरी केल्याने घरात सुख समृद्धी येते. त्यामुळे या पुराणाचे आणि शास्त्राचे पठण करताना भगवंतांचे नामस्मरण करावे. गरुड पुराणानुसार आताही जर तुम्ही सकाळी स्वयंपाकघरात पहिले जेवण तयार केले तर पहिला नैवेद्य देवाला अर्पण करावा. असे केल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते. देवीला अर्पण न करता अन्न खाल्ल्याने माता लक्ष्मी निराश होईल. गरुड पुराण सांगते की तुमच्याकडे कितीही संपत्ती असली तरी त्याचा गर्व करू नये आणि गर्विष्ठ होऊन कधीही बडाई मारू नये. जे गर्विष्ठ दिसतात त्यांच्यासोबत माता लक्ष्मी कधीच राहत नाही. भुकेलेल्यांना अन्नदान करून आणि गरजूंना मदत केल्याने पुण्य प्राप्त होते. म्हणूनच गरुड पुराण म्हणते की तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दान केले पाहिजे. यामुळे तुमची पिढी तर वाचेलच, पण देवी लक्ष्मीही प्रसन्न राहील.